तर आता म्हणजे एका मंडळात आपल्याला बोलवले होते पूर्व भागात. तर एवढा छान महिषासूर मर्दिनीचा त्यांनी ऍक्ट केलाय, सजीव देखावा केलाय आणि एवढा क्लास केलाय त्यांनी ऍक्टिंग. मला तर असं काटे आले ते अंगावर. तिथे आम्ही ठरवलो की हे करायचं म्हणजे हे झाल्यानंतर आपण रूपाभवानीला जायचं. तर रूपाभवानीला आता आम्ही जाणार आहे, 2 जणच आहेत, बाईकवर जाणार आहे, पूर्ण रूपाभवानीला जाणार आहे, पाय वगैरे पडणार आहे, थोडं तिथे थांबणार आहे आणि असं चक्कर मारून हायवेवरनं घरी जाणार आहे. ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. आणि आपल्या रूपाभवानीचं केवढं मोठं मंदिर आणि केवढे लोक येतात, एवढे गर्दी किती असते हे तुम्हाला बघायला मिळते. हा नाही आता म्हणजे लिटरली थोडं लेट झालाय, नेहमी थोडं गर्दी कमी असेल किंवा मंदिर बंद केले असतील, पण हे व्हिडिओ सगळ्या गल्लीत कोपऱ्यात सगळीकडे जायला पाहिजे. म्हणजे त्या देवीचं एवढं देवीला मानतात ना, त्या लिटरली तुळजापूरच्या देवीनंतर रूपाभवानीच्या देवीला आमच्या इथं लय मानतात. सोलापूरची कुलस्वामिनी सोलापूरची खूप म्हणजे खूप मानतात. तर ज्यांना इथं सोलापुरात यायचं पॉसिबल नाही तेच म्हणणार होतो. ज्यांना इथं सोलापूरमध्ये यायचं पॉसिबल नाही ते बघू शकतात. आणि तुमच्या मित्रांना पण दाखवा, सगळ्यांना दाखवा, सगळ्या पूर्ण जेवढे जण आहेत त्यांना दाखवा. तर आता आपण जास्त वेळ घालायला नको, पटकन जाऊ योगेश. गाडी नीट चलो कमान, गाड़ी में चला तो तुम वीडियो चलाओ, क्या मैं गाड़ी चलाओ क्या तुम वीडियो चलाते, क्या करते, अल्टा पल्टी करते क्या तुम एक काम करो, तुमको गाड़ी चलाना बहुत अच्छी तरह से आता. कम ऑन बॉय चलो. हेडलाईन लावतो ओको म्हणायचे कोण आलाय आणि उडवून गेलाय. छत्रपती श्री शिवाजी महाराज हे चौक आहे. ह्या चौकामध्ये बस स्टँड आहे बाजूला. तुम्ही जर पुण्यावर येत असाल तर इकडनं येता, आमच्या लेफ्ट साईडनं जर दाखव रे लाईटच्या त्या साईडला हे आहे, ह्या साईडला. तर इथून काय करायचं, इथून घ्यायचा पहिला लेफ्ट, इकडं पहिला लेफ्ट. हे सरळ गेल्यावर बाळवेस लागतंय, हे सरळ गेला बाळवेस लागतंय. इकडे आपल्याला लेफ्टला जायचं आहे रूपाभवानी मंदिरसाठी. हे आहे सम्राट चौकला जायचा रस्ता. यस. आणि एक महत्वाचं, जर तुम्ही पुण्या नाक्यापाशी असताल तर तिथनं तुम्ही डायरेक्ट हायवे पकडून रूपाभवानी मंदिरला जाऊ शकता, कारण हायवेच्या साईडलाच आहे ते. तुमच्या राईट साईडला दिसतंय. जर तुम्ही आत आलात तर इकडनं घ्या, इकडनं सम्राट चौक लागतं, सम्राट चौकाच्या पुढचा चौक रूपाभवानी चौक पण दाखवतो तुम्हाला. रूपाभवानी चौक आहे. आज हा एक चौक आहे सम्राट चौक. इथनं तुम्ही बघितलं असाल बॅरिगेट्स वगैरे लावलेत, पोलीस लोक तुम्ही बघू शकता, एकदम रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून ते काम करतात. त्यांच्यासाठी शाउटआउट द्या खाली ॲक्च्युअलमध्ये, कारण सणवार सगळे आपण साजरा करतो, ते घरदार सोडून आपल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी उभारलेले असतात. तर ह्या रस्त्याने तुम्ही सरळ या, सध्या लाईट नाही म्हणून तुम्हाला दिसणार नाही, थोडंफार दिसेल. या रस्त्याने सरळ गेले की रूपाभवानीचा चौक लागतो. तर हे समोरचा जो चौक आहे बघा, हा समोरचा चौक. आता हे सगळं पार्किंग केलंय, कारण मंदिराला भरपूर जण येतात म्हणून इथं भरपूर असं हे लावून ठेवलेलं असतं. गर्दी भरपूर असल्यामुळे आहे ना, समोर बॅरिगेट लावते, तर गाडी पार्क करायला ही जी पार्किंगची जागा आहे ना, ही पार्किंग करतात. मग जर तुम्ही कार वगैरे नेत असाल तर एवढं लक्षात ठेवा की थोडं अवघड आहे. कार कुठं जर तुम्हाला थोडं लांबच लावावं, असं वाटतं की तिकडं जवळपास 1.5 किलोमीटर लांब लावावं लागतं तुम्हाला कार. आणि हा जो समोरचा जो चौक आहे, तिकडनं जर तुम्ही डाव्या बाजूला वळाला तर आपल्या देवीचं मंदिर आहे, जिथं आपण आता चाललो. राईट साईडला आहे सिद्धेश्वर गर्ल्स पॉलिटेक्निक, सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक आणि कैलासला जाण्याचा मार्ग. म्हणजे राहू दे आता, ते आपण नंतर सांगू. ज्यांना समजलं त्यांना समजलं, कारण देवादर्शनाला आलो आपण. तर हे आहे इथे, जर तुम्ही बघितला तरी म्हणजे हे टाइम सांगतो तुम्हाला. टाइम काय झाला? टाइम झाले तर 10:30 झाले. 10:30 रात्रीच्या 10:30 नवरात्रीच्या ह्या 9 ते 10 दिवसामध्ये रात्रीच्या वेळेस एवढी गर्दी आहे. दिवसाला तर तुम्हाला पाय ठेवायला जागा मिळणारच नाहीये, जागाच राहते. आणि ते म्हणतात नाही योगेश की जोपर्यंत देवी आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत, जसं महाकाल आपल्याला बोलवत नाही दर्शन, तोपर्यंत दर्शन होतं. तसं ह्या देवीचं आहे. एक ना एक दिवशी आता इकडनं हे जे चौक आहे, इकडं जायचं आपल्याला. आणि वरती लिहिलेलं आहे रूपाभवानी देवस्थान, सहर्ष स्वागत करीत आहे. तर एक आहे आमचं ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराज, त्यांची एक जत्रा जे जानेवारीमध्ये होतं. जी जानेवारी, त्याचा पण येणार होईल, त्याचं टेन्शन घेऊ नका. त्याचा प्रॉपर गड्ड्यावरती आम्ही फिरून पाळणा चक्कर विक्कर जे काय असेल ते सगळं पालतं घालणार आहे, कारण एवढ्या तर धिंगाणा फुल राहणार. ते महत्वाचं काय म्हणजे ते जे सण वार येतात ना, ते आम्हाला एक जिवंत करतात आम्हाला.
माणसात असल्यासारखं वाटतंय. वर्षभराचं आमचं कष्ट, दिवसभर दुकान, शूटिंग, रील्स, या सगळ्या गोष्टीमधनं आम्हाला बाहेर काढून एक अनबिलिव्हेबल प्लेसला घेऊन जातो. एक अशा 4 दिवस असं वाटतं की एक स्वर्गात असल्यासारखं. स्वर्गात असल्यासारखं. ते कष्ट पण तेवढंच आहे, चालणं पण तेवढंच आहे. तुम्हाला कसं आहे, तुमचं काहीतरी कारणास्तव नाही झालं यावेळेस दर्शन, तर आम्ही आहे की आम्ही देतो दर्शन आम्ही तुम्हाला. जे जे गेलेत ना बाहेर राहायला पैसे कमवण्यासाठी, त्यांच्यासाठी आम्ही आहे. आता एक काम करू, 2 मिनिट पहिला चप्पल ठेवायची व्यवस्था, चप्पल ठेवायची जागा बघतो आणि मग तुम्हाला बोलतो. परत चालू करतो आपण. हा रूपाभवानी देवीचा महाद्वार आहे. ऍक्च्युली महाद्वाराचा समोरचा दरवाजा जो आहे तो मे बी बंद केलाय. बंद असतंय दरवेळी, बंद, कारण की गर्दी असल्यामुळे इथनं जाता येत नाही. तर त्याच्या डाव्या बाजूला एक रस्ता आहे, तिथनं तुम्ही जाऊ शकता शिस्तीमध्ये. आणि जेवढं जमेल तेवढं चप्पल शिस्तीत ठेवा. आणि मंदिरात आल्यानंतर हलगर्जीपणा, फोन काढा, चप्पल घालूनच येऊ नका. येऊच नका, असं करू नका. पुरुष इकडे आहे पुरुष. पुरुष इकडं, महिला इकडं डिवायडेशन करून आलेला आहे. खूप सुंदर असं हे रांगेचं नियोजन केलेलं आहे. आणि आपले पोलीस बांधव सगळ्यांवर निरीक्षण ठेवताना छबीला निघाले. तुम्ही जर इथं बघितलं असाल, पुढे गेला दाखवतो, चला आपल्या समोर दिसतं. हा जो आहे, हा आता एक असा क्षण आहे जो आम्ही एक्झॅक्टली त्या टायमाला आलेला आहे, पूजेच्या वेळेस. नशीब टायमिंग आलो. हे शबीना म्हणजे ही जी पालखी असते ना, या पालखीमध्ये देवीचं प्रतिरूप असतंय. मग तिथनं ते आहे देवी, हे पालखी आहे. ही पालखी आहे. या पालखीमध्ये देवी आहे. इथनं दोन फेऱ्या मारते याचे मंदिर गाभाऱ्याचे फेऱ्या मारतात. आणि हे थोडं आपलं म्हणजे एवढ्या जणांचं आपण, हा आहे शिखर देवीचं. एवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की देवी बी आमच्या सोबतच आहे. त्यांना पण असं वाटतं की दर्शन लोकांचं होण्यासाठी, व्यवस्थित दर्शन होण्यासाठी बाहेर आले तुमच्यासाठी. ओके, हे असं मला वाटतंय. आणि खूप सुंदर तुम्हाला दृश्य तिथं बघायला मिळेल. एकदम म्हणजे तिथं खूप गर्दी आहे, त्यामध्ये असल्यामुळे पुढे जाता येत नाही. तरी पण मी दर्शन घेऊ करतो तुम्हाला दाखवायचं, कारण की हे फिरून आपल्या जवळच येणार आहे. थोडं आपण पुढे. असं आहे. आता सध्या आपल्या सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी घुसलं, पूर आलं, बऱ्याचशा गोष्टी झालेल्या. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जर काय मदत करता आली तर ती करा. 1 रुपये जरी असला तरी चालेल, कारण हात हा छोटा असला तरी चालेल, पण भरपूर हात असले तर पूर्ण हाताची किंमत जी आहे ना, तुम्ही 1 रुपये दिलात म्हणून असं समजू नका की ते 1 रुपये छोटे आहेत. हो, महत्वाचं काय, तुमची मदत. थेंबे थेस असे उगीच म्हणत नाही. तर मदत करा. काय जे लिंक्स असतील वगैरे काय असतील तर आम्ही हुडकून खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. है ना, लवकरात लवकर तुम्हाला ते पोच करणारच आहे आम्ही, डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. कारण आज एवढ्या सणवार आपल्या इथे सगळे आनंदात आहेत. शहरात सगळे चांगले बसलेले आहेत, घरामध्ये पंख्याखाली निवांत बसलेत. त्यांचं सोडून शहराच्या जे खेडेगावामध्ये जे त्रास व्हायला लागलाय, जे आपल्याला माहित नाहीये. जे आपला शेतकरी आहे तो जरा त्रासच आहे. त्यासाठी आता मी शेतकरी आहे, मला माहित आहे. आमच्या शेतामध्ये 11 एकरची शेती पाण्यात गेली आहे पूर्ण. 2 पिकं गेलेत आमचे. आपल्याला पूर्ण वर्षभर शेतकरी सांभाळतो आपण, 1-9 दिवस शेतकऱ्याला सांभाळू. तर खाली लिंक देऊ आम्ही, खाली डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याच काही गोष्टी देऊ. कोणाला तुम्हाला मदत करायचं, NGOचे लिंक्स वगैरे जे पण आम्हाला मिळतील ते देऊ. तुम्ही बघू शकता देवीचा हे आता फेरी मारतात आता मंदिराची. तुम्हाला ह्या ठिकाणी अशी गोष्ट बघायला मिळेल की शिस्त, आवाजाला आवाज, घोषणाला घोषणा कसं देतात हे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतील. ऐकू येतच असेल तुम्हाला. हो, तर याला खाली कमेंट करा. तुम्हाला नीट दर्शन झाले असतील तर करा, नाहीतर एकदा ही फ्रेम पच करा आणि मग दर्शन करा. तुमचे जे वयस्कर लोक आहेत त्यांना तुम्ही ही फ्रेम दाखवून दर्शन देऊ शकता. कारण काही गोष्टी, काही निमित्तामुळे तुम्हाला इथे येता येणार नाही असं मला वाटतं. ज्यांना येता येत नाही तर मन भरून दर्शन करून घ्या. देव मनात पाहिजे, आपल्या तर समोर आहे.
तर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि योगेशला त्याचा फळ पण मिळालेला आहे. हे बघा, प्रसाद पण दिले, फुलं खिशात ठेवलं पायात येतात म्हणून. दर्शन झाल्यामुळं तोंड बघा किती फुललं लगेच. तर अशा प्रकारे इकडनं तुम्ही जर इकडनं जर तुम्ही आला इकडनं असा बाहेर यायचा रस्ता, तो जो महाद्वार आहे तो एक्झिटचा आहे. ॲक्च्युली बंद नाही केला तो, हे जाण्यासाठी एक्झिट करायसाठी ते बाहेर जाण्यासाठी हा रस्ता आहे. आता तुम्ही बघितलं. आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस असं झालं असेल की अरे दोघं आम्ही दोघं दिसणं महत्वाचं नाही. आणि आम्हाला असं वाटतं की जे दाखवण्यासाठी आलो आहे आम्ही ते बघा तुम्ही. हो, आणि तुमचं दर्शन बऱ्यापैकी झालं असेल. राईट बाहेर जाता अजून हे जे रस्ते इकडचं डायरेक्ट ते तुळजापूर रोड, तुळजापूर रोडला पण जातो आणि पुणे हायवे तिथे कनेक्ट होतो. चप्पल घालून चप्पल. तर हे तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक असं रस्त्याच्या बाहेर आणि आत येईपर्यंत बरेचसे तुम्हाला असे दुकान दिसतील जिथे दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने जिथे तुम्हाला देवाचं वस्तू मिळतील, हातातले माळा मिळतील, हे कानातले पोरींचे जे असतात ते सगळं मिळतील, खेळण्या मिळतील, रस. आपल्या संस्कृतीशी जोडून राहावा, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हो, ते तर आहेच. सेक्युलरच्या नावाखाली तुम्ही आपला धर्म सोडू नका. तर हा रस्ता आहे एक्झिट करण्याचा. आता बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. असं हे लावतो मी की तुमचं दर्शन बऱ्यापैकी छान झालेलं असेल. योगेशने बराच वेळ आत धक्काबुक्की करत जाऊन त्यांनी फ्रंटला जाऊन उभारलो, सगळ्यांना दाखवलं. आपल्या देवीचा एक छोटासा फुटेज घेतलेला आहे, सुंदरसा एकदम, जे तुम्हाला बघायला मिळेल, जे तुम्ही पज करू शकता, जे तुमच्यासाठी नवरात्रीमधला जो आहे, नवरात्रीमधला जो सण आहे त्यासाठी घेतलेला आहे. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಕನ್ನಡ ಅಟ್ಟ ಚಲೋ ಇಲ್ಲ ಬಟ್ ನಾ ಕನ್ನಡ. ಐ ಲೈಕ್ ಕರ್ನಾಟಕ, ಐ ಲೈಕ್ ಬೆಂಗಳೂರು, ಐ ಲೈಕ್ साऊथ इंडिया, ಐ लाईक नॉर्थ इंडिया, आय लाईक महाराष्ट्र. जन्म माझा महाराष्ट्र झाला आहे पण पूर्ण भारत माझा आहे. हा, जन्म माझा महाराजांच्या. आता असे घेण्यापेक्षा आहे ना फिरून घेतलेलं बरं वाटायला लागलं मला. नाही, कारण की आता आपण दिसाव ना, आता लय वेळ झालं, लोकांना लोकच दिसायला लागले, आपण म्हणजे मला असा एवढा गर्व आहे ना, मी म्हणजे महाराजांच्या राज्यात जन्माला. बाकीच्यांचं मला काय घेणं देणं नाही आहे. म्हणजे जे इंडियाच्या बाहेर जन्माला आले त्यांचं. रिसेंटली कसं झालं, मी जेव्हा युरोपला गेलो होतो, ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. तुम्ही किती कुठेही फिरा, इटली सगळीकडे जाऊन आलो, पण तुम्ही कुठेही फिरा, जेव्हा तुमचे पाय भारतात टच होते त्याच्यासारखी फिलिंगच नाही आहे. मी 10 दिवस गेलो तर मला असं वाटलं की 10 वर्ष गेलो काय. एवढा भकास आहे ना. म्हणजे लिटरल स्वच्छता मान्य करतो, चला आहेत भरपूर, की किल्ले सगळे चांगले ठेवलेत का, ठीक आहे मान्य करतो, चला. त्यांचे जे काय ते चर्च वगैरे ते चांगले ठेवलेत का, ठीक आहे चला मान्य करतो. पण आमची मातीतच वेगळी गोष्ट हो, जी माणुसकी इथं बघायला मिळते. नाही, माणुसकी नाही, मातीच वेगळी आमची. तिथं ना टेम्परेचर नेगेटिव्ह मध्ये आहे. एक ठिकाणी टेम्परेचर एवढं हाय आहे ना, ह्या सगळ्या टेम्परेचरमध्ये एक भारताचा माणूसच फक्त जगू शकतो. कारण भारताचा एकच असा माणूस आहे ज्याला सगळं काय, सगळे भारतात राहणारा माणूस, भारतातला एकच माणूस म्हटलं म्हणजे हे कोण आहे. भारताचे जेवढे लोक आहेत, भारताचे लोक जेवढे आहेत, त्यांची इम्युन सिस्टीम अख्ख्या देशाला झोपू शकते. ऑब्विसली ते राहणार. ट्रम्प काढायला आहे, त्याला माहित नाही त्यांनी काय करायला. ट्रम्प त्यांनी ओढून घ्यायला लागलाय, बला जी असती ना ती ओढून घ्यायला लागलाय. इंटेलिजंट लोक आमचे परत करायला आहे, त्याला ते माहित नाही. करू दे. किती 85 लाख रुपये घ्यायला लागला ना, घ्या. ज्यावेळी आपण जे शिकून जे तिथं जाऊन त्यांना पैसे कमवून द्यायला लागलो, ज्यावेळी आपण बाहेर पडतो त्याला ते आपली किंमत कळते.
हा तर ठीक आहे आपल्या मंदिराकडे येऊ. आपलं ट्रम विषयाकडे विषय राजकारणात जर हे यायला का आताकडं काय व्हायला तुला असं? माझा हात दुखायला लागलाय. आधी मला तर दिसत नाही ना. हा, तर आता घ्यायचंय, बरोबर आहे. तर तुम्ही बघितलं दर्शन झालं छानपैकी दर्शन झालं. आणि मला एक सांगा की आम्ही जेव्हा जातो दोघे जण त्याचा तुम्हाला जास्ती करून आम्ही तुम्हाला धार्मिक गोष्टी किंवा अशा गोष्टी सांगेन जे की काहीतरी व्हॅल्यू आहे त्याला. हा, त्या जी गोष्ट व्हॅल्युएबल आहे तीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार नाही. मग ती अशी काही गोष्टी आहेत जे तुम्हाला आम्ही सांगू. कारण आज आम्ही ह्या मंदिरला आलो, आपल्या देवीच्या मंदिरला आलो, त्याचं दर्शन बऱ्याच जणांना होत नाही. हे लई रेअर आहे. म्हणजे बाहेरचे लोक जे असतात त्यांना होत नाही. ऑब्विस आहे काय कारणानिमित्त होत आहे. हे पाऊसनं तर एवढं क्रिकिरी करून टाकलंय. वैताग आला, वैताग पावसाचा. सोलापूरमध्ये पूर ऐकलं नव्हतं मी लहानपणापासून, तर पूर झालाय. हे अशा बऱ्याच मोजून 100 वर्षानंतर न हे जे तुम्ही बघायला लागलात ना, ह्याला 100 वर्षा अगोदर हे पाणी जे पूर हे जे त्रास जे सहन करायला लागलेत ना, हे 100 वर्ष अगोदर होतं. ते 100 वर्षानंतर आता बघायला लागलेत ना जे सगळे, ते म्हणजे कसं आहे, खूप कर्म त्रासदायक आहे. म्हणजे ठीक आहे. म्हणजे ह्याचा त्रास आपल्या शेतकऱ्यांना होत आहे. ते थोडं आपण कुठेतरी चुकी ते बाकी- महत्वाची काय माहितीये का, चुकी आपली आहे. आपण पुढे जायच्या हिशोबामध्ये आहे ना, झाडं कापून प्रदूषण करायला लागलो ना, ते आपण भोगायला लागलो. ठीक आहे. देव आहे तरी पण आपल्यासोबत आशीर्वाद पण आहे देवाचा. तर छान झालं दर्शन, एकदम उत्तम झालं माझ्या मते. तर हे लवकर यायला पाहिजे होतं, सातव्या लवकर यायला माळ्याला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीवरती आपण गाडी जर तुम्हाला पत्ता पाहिजे असेल, गुगल मॅपचं लोकेशन पाहिजे तर ते पण टाकेल खाली. आणि मग तुम्ही रुपाबाने टाका, रुपाबाने टाका. मिळून किंवा जातं. अजून 1-2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू घंटा दाबायला पण विसरू नका, घंटा दाबायला कारण विसरू की घंटा दाबलं नोटिफिकेशन येतं तुम्हाला. हा. आणि आम्ही मंदिर सगळे कव्हर करणार आहे. सगळे मंदिर, सगळे देव, सगळं जे पण असेल ते आम्ही कव्हर करणार आहे. प्रत्येक मंदिरात जाईल. उशीर लागेल, वेळ लागेल, जाऊ लेट पण थेट. यस. जर हे विलॉग जर असे विलॉग जर बघायचे असतील, ह्याच्या अगोदर एक विलॉग आलेला आहे जे अमरनाथचा आहे. पण बघा तुम्ही. हा, अमरनाथला मी नव्हतो, पण तुम्हाला ते बघण्याचा जो एक्सपिरियन्स आहे, जो लोकेशनचे काय निसर्ग आहे, खूप सुंदर आहे, ते बघा. नेक्स्ट आपण ज्या मंदिरला जाईल ते मंदिरचं विलॉग तुम्हाला मिळून जाईल. कारण मिळण्यासाठी यांना नोटिफिकेशन ऑन करावं ठेवावं लागेल. आणि आजोबा गणपतीचं विसर्जनचं मिरवणूकचं जे पण फुटेजेस आहेत किंवा व्लॉग्स आहेत ते पण आहेत. खाली कुठे तुम्हाला लिंक भेटेल, अलीकडेच आहे, टाकून ठेवलंय बघा पटकन. गणपती विसर्जनचं व्लॉग्स आहेत ते बघा. कारण जास्ती करून आम्ही इकडच्या साईडचे देवांचे वगैरे कव्हर करू, ज्या आपल्या मुंबईत आणि पुण्यात गेले त्या लोकांसाठी. त्यांनाही आपण रस्ता सांगू की कसा यायचा, आपल्या मूळ गावात या, आपल्या मातीत या. लांब जाऊन जवळ आलेल्या माणसाला ते एक्सपिरियन्स चांगला माहिती. तर लई झालं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटा दाबायला विसरू नका. टाटा, बाय बाय, गुड नाईट.